नमस्कार, मी ऋतुजा, तुमची होस्ट. सर, मला एक गोष्ट सांगा की मेडिसिन्सचं काय रोल आहे एक्झॅक्टली या सगळ्या डाएटच्या प्रोसेसमध्ये. कारण काय होतं ना, मेडिसिन्स किती गरजेचे आहेत घेणं. सगळ्याच लोकांची मानसिकता औषधं घेण्याकडे नसते. बऱ्याच जणांना वाटतं की का घ्यायचे, जर अवॉइड करता आले तर. याबद्दल काय सांगाल? बरोबर, खरं आहे. मेडिसिन्स वेट लॉससाठी नको असा आग्रह, खरं तर मी दुराग्रह म्हणेल त्याला, असं धरणारे लोकही बरीच आहेत खरं तर. एक सांगतो की आपले जे मेडिसिन्स आहेत ते 100% आयुर्वेदिक आहेत. अच्छा. आणि त्याचा कसलाही साईड इफेक्ट होत नाही. अच्छा. दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे की वेट लॉस करताना किंवा वेट लॉस होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते तर तुमचं मेटाबॉलिझम. ओके. सो तुमचं मेटाबॉलिझम कशावरती अवलंबून आहे तर तुमच्या लिव्हरच्या कार्यक्षमतेवरती, बरोबर, तुमच्या चयापचय क्रियेवरती किंवा तुमच्या पचन संस्थेवरती आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही किती अन्न घेतलं, त्यातलं किती पचल्या गेलं, त्यातलं किती शिल्लक राहिलं, त्यातलं किती बाहेर टाकल्या गेलं. या सगळ्या गैरसमज असा आहे की जाड दिसणारी व्यक्ती ही फार खात असणार. बरोबर, सगळ्यांना असंच वाटतं. सगळ्यांना, प्रत्येकाला हेच वाटतं की अरे हा जाड आहे म्हणजे याला खाण्याची सवय असते. बरोबर, फूडी आहे खूप जास्त, किंवा हा फूडी आहे म्हणजे हा दिसतोय ना जाड म्हणजे ह्याचं तोंडावरती कंट्रोल नाही. बरोबर, हा प्रत्येकाचा गैरसमज आला. मुळात गोष्ट अशी आहे की तुम्ही जाड आहात याचा अर्थ तुम्ही फार खाताय म्हणून जाड आहात असं नाही. म्हणजे प्रत्येकाच्या फ्रेंड लिस्टमध्ये, तुमच्या सुद्धा प्रत्येकाच्या फ्रेंड लिस्टमध्ये एक तरी व्यक्ती अशी आहे की जी तुमच्यापेक्षा डबल खाते. खरी गोष्ट आहे. तुमच्यापेक्षा डबल खाते तरी ती बारीक आहे. म्हणजे आपलं जेवण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा थाळा भरून भात घेऊन खाणारी माणसं आहेत. अँड स्टील दे आर 100% स्टील बॉडी. एक्झॅक्टली आहे तसेच आहेत. आणि इट इज नॉट लाईक दॅट की ती काही माणसं आपण बघतो की 10 वर्षापासून 15 वर्षापासून त्यांच्यामध्ये काहीही फरक झालेला नाही. बरोबर आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या अवलंबून आहेत तुमच्या मेटाबॉलिझम. इट इज नॉट लाईक दॅट की तुम्ही जास्त खाताय म्हणून तुमचं वजन वाढतंय. नाही, तुमचं शरीर तुमचं खाल्लेल्या अन्नातलं किती वापरतं, किती शिल्लक ठेवतं आणि किती बाहेर काढतं, या सगळ्यांचा हिशेब म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम. सो तुमचं मेटाबॉलिझम सुधारणं, मेडिसिनचा खरोखर रोल काय तर तुमचं मेटाबॉलिझम सुधारणं. ओके. सो म्हणजे तुम्ही फार खाताय म्हणून मग तुम्ही जाड झालाय आणि मग तुम्ही खाणं बंद केलं तर तुम्ही बारीक व्हाल असं अजिबात नाही. तुम्ही बारीक व्हायला किंवा तुमचा वेट लॉस व्हायला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली कारणीभूत आहे की तुमचं मेटाबॉलिझम. ते मेटाबॉलिझम स्ट्रॉंग करण्यासाठी, ते मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी खरं तर मेडिसिनची गरज आहे. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना हा असंही वाटतं की मेडिसिन खरं तर का किंवा जबरदस्तीने का. दुसरी एक गोष्ट मेटाबॉलिझमच्या व्यतिरिक्त मला एक सांगायची आहे की आपल्या लिव्हरवरती, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असलेलं लिव्हर, त्या लिव्हरवरती नैसर्गिकरित्या एक फॅटचं लेअर आहे, एक फॅटचं आवरण आहे, चरबीचं आवरण आहे. कशासाठी तर एक्सटर्नल जो आघात आहे, बाहेरून जर समजा एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा त्याला मार लागला, काहीतरी झालं, तर ते वरचं जे फॅट आहे त्या लिव्हरचं, ते फॅट त्या लिव्हरचं प्रोटेक्शन करतं. सो जाड जेव्हा तुम्ही होता किंवा तुमच्या शरीरात जेव्हा चरबीचं प्रमाण वाढत जातं, सो ऑब्व्हियसली जसं सगळ्या शरीरात वाढतं तसं त्या लिव्हरवरती जो ऑलरेडी असलेला लेअर आहे त्याच्यावरती एक एक लेअर वाढत जातं. बरोबर. ज्याला आपण एक मेडिकल लँग्वेजमध्ये फॅटी लिव्हर ही एक संकल्पना आहे. तर अशा लोकांचं, म्हणजे लिटरली सांगतो की आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे की वारं पिऊन राहिलं तरी माणूस जाड राहतं, हवेकडे तोंड केलं तरी जाडच राहशील, असं आपण एखाद्याला कदाचित उपहासाने म्हणतो. त्याच्या मागची आयडियली कंडिशन ही आहे की तुमचं लिव्हर ते इतकं रॅप झालंय त्या फॅटमध्ये की ते फंक्शन नाही करू शकत व्यवस्थित. सो अशा कंडिशनमध्ये तुम्ही दिवस जरी उपाशी राहिलात तरी तुमचं वजन हलत नाही. किंवा ज्यांना मेटाबॉलिक सिंड्रोम्स आहेत, म्हणजे ज्यांचं थायरॉइड आहे किंवा डायबिटीस आहे
किंवा अजून काही कंडिशन्स की ज्याच्यामध्ये आपण मेटाबॉलिझम आपलं हॅम्पर होतं किंवा मेटाबॉलिझमला प्रॉब्लेम्स येतात, अशा कंडिशनमध्ये म्हणजे थायरॉईडची माणसं लिटरली वर्ष डाएट करतात, वर्ष जिम करतात, सगळं करतात, तरीही जाड असतात. हो, त्यांच्यामध्ये काहीच फरक दिसत नाही. याचं कारण काय की तुमचं मेटाबॉलिझम तिथं हॅम्पर झालं. ओके. सो मेडिसिन कशासाठी, तर तुमच्या त्या गोष्टीसाठी. तुम्ही किती खाता याला नाही महत्त्व, तुम्ही खाल्लेल्यापैकी शरीर तुमचं किती पचवतं, किती वाचवतं आणि किती बाहेर टाकतं, या गोष्टींचं तुमच्या वेट लॉसवरती इफेक्ट होणार आहे. सो मेडिसिन नकोच असा दुराग्रह खरं तर. आणि ती लोकही अशी असतात की ज्यांचा खरं तर नॉलेजही अर्धवट असतं किंवा त्यांना सांगितलेल्या कुणीतरी अर्धवट नॉलेजवरती ह्या सगळ्या गोष्टी लोक एक अज्युम करतात किंवा मेडिसिनचे साईड इफेक्ट होतील किंवा मेडिसिन नको. तर खरं तर असा दुराग्रह धरणं अजिबात योग्य नाही. मेडिसिन्स 100% सेफ आहेत आणि 100% कम्पॅटेबल आहेत, 100% त्याचा रिझल्ट दाखवतील असे आहेत. अच्छा, म्हणजे खरंच इतकी महत्त्वाची माहिती आपल्याला मिळाली आहे, कारण आपण एक वेगळाच विचार करत असतो आणि त्याच्या मागचं ॲक्च्युअल रिझन हे काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे मेडिसिन नकोच असा दुराग्रह करणंच खरं तर चुकीचं आहे.